नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 जाहिरातींवर चर्चा करणार आहोत आणि या जाहिरातींवर चर्चा करण्या अगोदर आपण पवित्र पोर्टलच्या अपडेट जी आली आहे त्यावर सुद्धा बोलणार आहोत. तर पहिले पवित्र पोर्टलवरची अपडेट पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 21 जून रोजी पवित्र पोर्टलमार्फत एक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं होतं. तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये कोणते मुद्दे दिले आहेत ते आपण पाहूया. तर मित्रांनो, या प्रसिद्धीपत्रकामध्ये पहिला जो मुद्दा दिला आहे तो हा आहे की सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 21 जून 2024ची मुदत जिल्ह्यांना दिलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून पदे त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकत पत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक 20 जून 2024 रोजी च्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावास त्वरेने मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडूनही माननीय अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आली आहे व त्याबाबत लवकरच निर्णय होईल. रूपांतरण यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे. एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे. म्हणजे लवकरच जी रूपांतरण यादी आहे ती आपल्याला पवित्र पोर्टलवर पाहता येईल. तर अशी ही एकूण प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेली माहिती आहे. यानंतर आपण पाहणार आहोत पहिली जाहिरात. तर मित्रांनो, पहिली जाहिरात कोणती आहे ती पाहूया. भारतीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही एक धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे. नागपुरातील आहे. 100% अनुदानित आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदान तत्वावर संच मान्यतेनुसार मंजूर असलेले पूर्ण वेळ पद भरावयाचे असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर मित्रांनो, डिटेलमध्ये आपण पाहूया. यातले जे पहिले पद आहे ते MA मराठी व इंग्रजी विषयासाठी आहे. 50% गुण आवश्यक आहेत. मानधन इथे दिलेलं आहे 20,000. कारण ही जी पद आहे ती उच्च माध्यमिक विभागासाठी 20,000 मानधन असतं सुरुवातीला. त्यानंतर MA समाजशास्त्र व इतिहास, किमान 50% गुण BEd. दुसरा आहे MA राज्यशास्त्र व इतिहास, 50% गुण BEd. आणि चौथे पद आहे MCOM वाणिज्य संघटन व व्यवस्थापन आणि सरचिटणीसाची कार्यपद्धती, किमान 50% गुण BEd. ठीक आहे. तर अर्हता साधारण सारखीच असते, फक्त विषय वेगवेगळे आहेत आणि मानधन जसं मी म्हटलं की 20,000 असतं सुरुवातीला. कारण आपल्याला माहिती आहे की हे मानधन शिक्षण सेवकासाठी असते. शिक्षण सेवकाचा जो कालावधी आहे तो संपल्यानंतर मग पे कमिशनच्या नुसार पगार होतो. ठीक आहे. तर 100% अनुदानित संस्था आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. पुढे काय म्हटले पहा. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह मुलाखतीस दिनांक 29 जून 2024 रोजी 2 ते 4 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. ते इंटरव्ह्यू कधी आहे? 29 जून रोजी आहे, 2 ते 4च्या मध्ये. स्थळ काय दिले? महालक्ष्मी विद्यालय, कुंदनलाल गुप्ता नगर, नागपूर. ठीक आहे. तर नागपुरात हा इंटरव्ह्यू आहे. तुम्ही ट्राय करावा अशी माझी मनोमन अपेक्षा आहे, कारण उत्तम संधी आहे. पवित्र पोर्टलवर जोपर्यंत रूपांतरण यादी येत नाही तोपर्यंत तुम्ही इथे नक्की ट्राय करू शकता. मित्रांनो, पुढची जी संस्था आहे ती एक खाजगी संस्था आहे. हरियाणातील असली तरी सर्व राज्यातील कॅन्डिडेट्स इथे ट्राय करू शकता. विशेष बाब ही आहे की इथे 7th पे कमिशनच्या नुसार सॅलरी होते. डिटेलमध्ये पाहूया आपण. शाळेचं नाव आहे विद्यादेवी जिंदाल स्कूल, हिसार. ही हरियाणामधील एक गर्ल्स रेसिडेन्शियल स्कूल आहे. यांना टीचिंग स्टाफची गरज आहे वेगवेगळ्या विषयांसाठी. कोणते विषय आहेत? पॉलिटिकल सायन्स, लीगल स्टडीज, जिओग्राफी, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, इंडियन क्लासिकल डान्स टीचर, लाईफ स्किल काउन्सिलर. त्याच्यानंतर त्यांना अटल टिंकरिंग लॅब इन्चार्ज पाहिजेत, ॲथलेटिक्स कोच पाहिजे, स्केटिंग टेबल टेनिससाठी कोच पाहिजेत आणि इंग्लिश मॅथ सायन्ससाठी ट्रेनी टीचरसुद्धा पाहिजेत. ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसाठी फिमेल कॅन्डिडेट्स ओनली म्हटलं आहे. आणि इथे जे हे टीचर्स पोस्ट आहेत ह्याच्यासाठी फिमेल कॅन्डिडेट्स विल बी प्रिफर्ड म्हटले, म्हणजे मेल कॅन्डिडेट्ससुद्धा अप्लाय करू शकतात. ओके. पेस्टोरल केअर स्टाफ, रेसिडेंट, हाऊस मिस्ट्रेस, हाऊस मदर आणि डॉम पॅरेंट.
ठीक आहे. तर असे ह्या 2 पोस्ट आहेत फिमेल कॅन्डिडेटसाठी. पुढे काय म्हटलं, ॲडिशनल पर्क्स अँड अलाउन्स ॲज पर रेसिडेन्शियल स्कूल नॉर्म्स. अलाउन्ससुद्धा मिळतात, बाकी इतर सुद्धा सुविधा आहेत. ठीक आहे. तर तुम्ही ते जर इंटरव्ह्यूला अप्लाय केलं तर तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला कळतील कोणत्या कोणत्या सोयी सुविधा इथे दिल्या जातात. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे सेंड द रेझ्युमे बाय ईमेल. ईमेल इथे दिलेला आहे careers@vdjs.edu.in, लेटेस्ट बाय June 30, 2024. 30 जूनच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, रेझ्युमे पाठवायचं आहे, ॲप्लिकेशन पाठवायचं आहे. दिल्ली रोड, हिसार 125044, हरियाणा. फोन नंबरसुद्धा दिलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. मोबाईल नंबर काय, 9896419610, आणि या 10च्या ऐवजी तुम्ही 11सुद्धा लावून कॉन्टॅक्ट करू शकता. जर पहिला नंबर लागला नाही तर 10च्या जागी 11 लावायचा आणि कॉल करायचा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर. ठीक आहे. वेबसाईटसुद्धा तुम्ही यांची चेक करू शकता, www.vdjs.edu.in. तर या वेबसाईटवरती तुम्हाला त्या शाळेची, त्या संस्थेची माहिती मिळेल. ठीक आहे. तर माझ्या मते एक उत्तम संस्था आहे. सॅलरीसुद्धा त्यांनी स्वतःच म्हटलं की 7 पे कमिशनच्या हिशोबाने, त्यामुळे तुम्ही नक्की इथे ट्राय करा. तर मित्रांनो, ह्या होत्या त्या 2 जाहिराती. मी तुम्हाला पवित्र पोर्टलची सुद्धा अपडेट दिलेली आहे. या दोन्ही ठिकाणी तुम्ही ट्राय करायला हरकत नाही, कारण आपल्याला माहीत नाही की पवित्र पोर्टलवरती पुढची जी यादी आहे ती कधी लागणार आहे. ठीक आहे. त्यांनी लवकर म्हटलं आहे पण तारीख निश्चित केलेली नाही आहे, आणि तोपर्यंत जर तुमचं काम कुठे होत असेल तर नक्की तुम्ही प्रयत्न करावेत असं मला वाटतं. प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे, तुमच्या विषयाची तयारी करायची आहे, कारण तिथे डेमो किंवा ज्याला आपण पाठ म्हणतो तो पाठसुद्धा घ्यावा लागतो. त्याच्यामुळे लेसन प्लॅन, तुमची जे टीचिंग एड्स आहेत ते व्यवस्थित त्याची तयारी करा आणि इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करा. ठीक आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. मी अशी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, तुमचे जे पाहणारे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याशिवाय मित्रांनो, ह्या ज्या जाहिराती आहेत आणि इतरसुद्धा अनेक जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या जाहिराती मी व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्या लिंक्स ज्या आहेत त्या पाहू शकाल, ज्या लिंक्सवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि ह्या ज्या जाहिराती आहेत त्या डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला सविस्तर त्या वाचता येतील आणि तुम्हाला मुलाखतीसाठी आणि डेमोसाठी किंवा ज्याला आपण पाठ म्हणतो त्याची व्यवस्थित तयारी करता येऊ शकते. ठीक आहे मित्रांनो, तर चॅनल्सला जॉईन करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेटसहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.